नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पीड, वेलोसिटी आणि ऍक्सलरेशन या टॉपिकची माहिती घेणार आहोत. आपण कायम असं बघतो की जेव्हा टू व्हीलर किंवा थ्री व्हीलर किंवा फोर व्हीलरवर एक स्पीडोमीटर लावलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्या स्पीडोमीटरवर आपण बघत असतो की 40च्या स्पीडनी ही गाडी जाते किंवा 60च्या स्पीडनी ही गाडी जाते. याचा अर्थ 60 किलोमीटर्स पर आवर एका तासामध्ये या गतीने जर गाडी गेली तर ती एका तासाला 60 किलोमीटर एवढं अंतर पार करेल किंवा एका तासाला 40 किलोमीटर एवढं अंतर पार करेल. तर त्याला आपण स्पीड किंवा गती असं म्हणतो. इथं दाखवलंय की दिलेल्या वेळात कापलेलं अंतर किंवा एखादं अंतर कापायला किती वेळ लागतो याचा जो काही गुणोत्तर आहे त्याला स्पीड किंवा वेग असं आपण म्हणतो. त्याला स्पीड किंवा वेग असं म्हणतो. तर दिलेल्या वेळेत कापलेलं अंतर किंवा एखादं अंतर कापायला लागलेला किती वेळ यांचा जो गुणोत्तर आहे त्याला स्पीड असं म्हणतात. तर स्पीड ही एक स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड म्हणजे अंतर भागिले वेळ, किंवा जर तुमच्याकडे स्पीड आणि वेळ असेल तर स्पीड आणि अंतर यांचा गुणाकार केला तर तुम्हाला स्पीड आणि वेळ यांचा गुणाकार केला तर तुम्हाला किती अंतर कापलं जाऊ शकतं हे आपल्याला मिळणार आहे. आता दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे वेलॉसिटी किंवा त्वरण. वेलॉसिटी, तर ज्या वेळेस आपण गाडी चालवतो तेव्हा गाडी एका विशिष्ट दिशेने किंवा एका विशिष्ट दिशेकडे जात असते किंवा ती दिशा बदलत जात असते. ज्या वेळेस गाडी अंतर कापत असताना त्याच्यामध्ये दिशा ही कन्सेप्ट येते. म्हणजे एका विशिष्ट दिशेने अंतर कापणं, तर अशा वेळेस त्याला वेलॉसिटी असं म्हणतात. विशिष्ट दिशेने कापलेलं अंतर भागिले वेळ यांचा गुणोत्तर याला वेलॉसिटी असं म्हणतात. तर वेलॉसिटी हा हे वेक्टर क्वांटिटी आहे, याच्यामध्ये दिशा ही कन्सेप्ट आलेली. तर स्पीड याच्यामध्ये फक्त अंतर येते, वेलॉसिटी मध्ये अंतर आणि दिशा या दोन्ही गोष्टी येतात. म्हणून वेलॉसिटी म्हणजे स्पीड पण ज्याला एक विशिष्ट दिशा आहे. इथं दिलेलं आहे की स्पीड म्हणजे 20 मीटर प्रति सेकंड या वेगाने गाडी जात असते. आणि जर याच्यामध्ये दिशाही नाहीये म्हणून याला आपण फक्त स्पीड म्हणतो. दुसऱ्या आकृतीमध्ये हीच कार 20 मीटर प्रति सेकंद परंतु पूर्व दिशेला जात आहे, याला आपण वेलॉसिटी असं म्हणतो. तर स्पीड आणि वेलॉसिटी यातला मूलभूत फरक आपण बघू. स्पीड म्हणजे दिलेल्या वेळात कापलेलं अंतर किंवा अंतर बदलण्याचा दर असं आपण म्हणू. ज्या वेळेस एखादी वस्तू विशिष्ट दिशेने अंतर कापते तर त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. तर डिस्प्लेसमेंट बदलण्याचा दर याला वेलॉसिटी असं म्हणतात. डिस्प्लेसमेंट बदलण्याचा दर याला वेलॉसिटी म्हणतात. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी, याच्यामध्ये दिशा आलेली आहे. दोघांचे एकच आहे, मीटर प्रति सेकंड. वेलॉसिटीचं स्पीडचं रेशो किंवा समीकरण आहे डिस्टन्स अपॉन टाइम, अंतर भागिले वेळ. आणि वेलॉसिटीचं आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, विस्थापित झालेलं अंतर भागिले वेळ. याच्यानंतर आपण पुढचे कन्सेप्ट बघणार आहे की म्हणजे ऍक्सेलरेशन. आपण कायम बघतो की गाडीला एक ऍक्सेलरेटर असतो, आपण तो फिरवला की इंजिनचा आवाज किंवा गती वाढते. ऍक्सेलरेशन इज द रेट ऍट विच द वेलॉसिटी चेंजेस. वेलॉसिटी किंवा त्वरण बदलण्याचा जो दर आहे त्याला वेलॉसिटी असं म्हणतात. त्वरण बदलण्याचा रेट आहे त्याला वेलॉसिटी असं म्हणतात. आपण ज्यावेळेस गाडीचा ऍक्सिलेटर फिरवतो त्यावेळेस गाडीची गती वाढते. गती वाढण्याचा दर याला ऍक्सेलरेशन असं म्हणतात. समजा 5 मीटर प्रति सेकंड ही जर सुरुवातीची गती असेल
आणि ती जर 8 मिलीमीटर प्रति सेकंड झाली तर 8 वजा 5 3 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर हा गती वाढण्याचा दर आहे. म्हणजे गती सुद्धा ज्या दराने वाढते त्याला आपण ऍक्सेलरेशन असं म्हणतो. त्याच्या उलट जर मी गाडीला ब्रेक लावला तर गाडीची गती कमी कमी होत जाते आणि गाडी थांबते. तर त्याला डी ऍक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन असं म्हणतात. त्याला डी ऍक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन असं म्हणतात. तर ऍक्सेलरेशन म्हणजे वेलॉसिटी किंवा गती वाढण्याचा दर. ऍक्सेलरेशन म्हणजे वेलॉसिटी किंवा गती वाढण्याचा दर. इथे दाखवले आहे यू जर सुरुवातीची वेलॉसिटी असेल आणि व्ही जर फायनल वेलॉसिटी असेल तर व्ही मायनस यू अपॉन टी याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. व्ही जर सुरुवातीची यू जर सुरुवातीची वेलॉसिटी आहे आणि ही वाढत वाढत व्ही होत असेल आणि हे वाढायला टी एवढं अंतर लागत असेल तर व्ही मायनस यू भागिले टी हे जे सूत्र आहे याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. तर वेलॉसिटी बदलण्याचा दर याला ऍक्सेलरेशन असं म्हणतात. याच्यावर आधारित गणित आहेत तर ते आपण बघणार आहोत. व्ही मायनस यू अपॉन टी तर याला ऍक्सेलरेशन म्हणतात. वेलॉसिटी बदलण्याचा दर याला ऍक्सेलरेशन म्हणतात. मीटर प्रति सेकंड स्क्वेअर हे त्याचं एकक आहे. या वेलॉसिटी ऍक्सेलरेशन आणि एस जर डिस्टन्स असेल, एस जर कापलेला अंतर असेल, टी जर वेळ असेल, इथं दिलंय की समजा यू जर सुरुवातीची वेलॉसिटी आहे, व्ही जर फायनल वेलॉसिटी आहे, एस जर ऍक्सेलरेशन आहे, टी जर कापलेला अंतर आहे आणि एस जर टी जर घेतलेला वेळ आहे आणि एस जर कापलेला अंतर आहे तर आपल्याला 3 मोशनचे जी सूत्र आहेत या सूत्रांच्या मदतीने आपण त्याचा वेलॉसिटी ऍक्सेलरेशन टाइम आणि डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. त्यातलं पहिलं सूत्र आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. म्हणजे जर तुमच्याकडे सुरुवातीची वेलॉसिटी ऍक्सेलरेशन आणि वेळ असेल तर तुम्ही फायनल वेलॉसिटी काढू शकता व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. दुसरं दिलेलं आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. इथं जर तुम्हाला यू ही सुरुवातीची वेलॉसिटी दिलेली आहे, ए ऍक्सेलरेशन आहे, टी जर त्याचं एकूण वेळ आहे तर तुम्ही किती अंतर कापलेलं आहे एस ही किंमत मिळू शकते. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता जर तुमच्याकडे सुरुवातीची वेलॉसिटी आहे, अंतर आहे आणि ऍक्सेलरेशन आणि वेळ नाही तर तुम्ही या सूत्राने फायनल वेलॉसिटी काढू शकता. बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. ही सूत्र प्रत्येकाने 10 वेळा लिहायची आहेत आणि या सूत्रांवर आधारित गणित आहेत ते आपण सोडवणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे मोमेंटम. तर मोमेंटम याचा अर्थ इथं दिलेला आहे की मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी की ज्या वेळेस एक दोन एकाच आकाराचे बॉल आहेत, एक भरीव आहे आणि एक पोकळ आहे आणि त्याला आपण गतीने टाकलात तर भरीव बॉल हा तुमच्या हाताला जास्त लागणार आहे आणि पोकळ बॉल हा तुमच्या हाताला कमी लागणार आहे. तर मोमेंटम ही वस्तुमान आणि वेलॉसिटी यांचा गुणाकार आहे किंवा वस्तुमान आणि स्पीड यांचा गुणाकार आहे. हा वस्तुमानावर आणि वेलॉसिटीवर ठरतो. पण जर एखाद्या पदार्थाची स्पीड कमी 0 आहे म्हणजे पदार्थ विश्राम स्थितीत आहे, एखाद्या पदार्थाचं स्पीड 0 आहे तर त्याचा मोमेंटम 0 आहे. तर त्याचा मोमेंटम 0 आहे. मोमेंटम हा पदार्थामध्ये एकूण किती गती आहे हे दर्शवतो. मोमेंटम हे एखाद्या पदार्थामध्ये किती गती आहे की इथे दिले मोमेंटम कॅन बी डिफाइंड एज मास इन मोशन. म्हणजे की गतीमध्ये असलेल्या वस्तुमान याला मोमेंटम म्हटलेलं आहे आणि मोमेंटम याची किंमत ही पदार्थाच्या वजनावर किंवा वस्तुमानावर आणि गतीवर या दोन्हींवर ठरते. जर गती 0 असेल तर मोमेंटम 0. जर गती वस्तू पदार्थ जड असेल तर मोमेंटम जास्त. तर इथे दाखवलेलं आहे की मोमेंटम म्हणजे मास आणि
वेलोसिटी यांचा गुणाकार. त्यानंतर आपण पुढचा पाठ बघणार आहे की आपण गती म्हणजे काय बघितलं, त्वरण म्हणजे काय बघितलं, मोमेंटम म्हणजे काय बघितलं. याच्यावर आधारित पुढचा स्टेप आहे जो आपण शालेय स्तरावर घेतलेला आहे, न्यूटनचे सिद्धांत किंवा लॉज ऑफ न्यूटन. त्याच्यामध्ये पहिला सिद्धांत आहे, एव्हरी बॉडी रिमेन्स in state of rest or uniform motion unless acted upon by an external force. Every body remains in a state of rest or uniform motion unless acted upon by an external force. पहिल्यांदा एक कन्सेप्ट सांगतो की एखादा दगड आहे तो जागेवर आहे, तर तो कायम जागेवर राहणार आहे. अशा वेळेस त्याला विश्राम स्थिती असं म्हणतात. ज्यावेळेस कोणत्याही पदार्थाला गती शून्य असते तेव्हा किंवा त्याचं परिसराच्या संदर्भातून तो जागेवरच आहे, तर त्याला आपण म्हणतो की हा पदार्थ विश्राम स्थितीत आहे. आता न्यूटनचा पहिला नियम असा सांगतो की जर एखादा पदार्थ स्थिर आहे तर तो स्थिरच राहणार आहे, आणि जर तो गतीमध्ये असेल तर तो गतीमध्येच राहणार आहे जोपर्यंत एखादं बाह्य बल त्याच्यावर कार्य करत नाही. जोपर्यंत एखादं बाह्य बल त्याच्यावर कार्य करत नाही. इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एक छोटा मुलगा च्या समोर एक दगड आहे विश्राम स्थितीत, तर तो दगड आपली जागा कधीही बदलणार नाही, तो जागेवरच राहणार आहे जोपर्यंत त्याला एखादं बाह्य बल त्याच्यावर कार्य करत नाही. या मुलाने त्या दगडाला किक मारली आणि मग त्या दगडाला गती प्राप्त झाली आणि दगड हलला. तर बाह्य बलामुळे विश्राम स्थितीत असलेला दगड आपली जागा बदलतो, नाही तर तो आहे त्या आपल्या जागेवर राहतो, आहे तसाच राहतो. या पदार्थाच्या आहे त्या वृत्तीला इनर्शिया असं म्हणतात. आहे त्या स्थितीत राहणं याला इनर्शिया असं म्हणतात. हाच न्यूटनचा पहिला नियम आहे. इथे दाखवलंय की बघा, एक बॉल आहे, हा स्थिर आहे, तो स्थिरच राहणार आहे. पण ज्या वेळेस त्याला पायाच्या किकने बल दिलं जातं, किक मारली जाते, तेव्हा तो बॉल हा गतीमध्ये जातो. हा गतीमध्ये जातो जोपर्यंत जेव्हा तो इथे या नेटला अडकतो त्यावेळेसच काय होतंय की त्या नेटचे जी काही अनबॅलेन्स बल आहेत ती त्याला थांबवतात, किंवा घर्षण बल असतं जमिनीवरचं, त्याने बॉल हा थांबतो. नाहीतर पदार्थ आपल्या आहे त्या स्थितीमध्ये राहण्याची त्याची जी वृत्ती आहे त्याला न्यूटनचं पहिलं नियम असं म्हणतात. एव्हरी बॉडी रिमेन्स इन इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन अनलेस अप्लाइड बाय अन एक्सटर्नल अनबॅलेन्स्ड फोर्स. आता दुसरा नियम काय दिलाय, the amount of acceleration of a body is proportional to the acting force and inverse is directly proportional to the force and inversely proportional to its mass. The amount of acceleration of a body is proportional to the force acting and inversely proportional to the mass. आता न्यूटनचा दुसरा नियम काय तो आपण बघूया. इथं दाखवलंय की न्यूटनचा नियम असं सांगतो की एखाद्या पदार्थाला जर तुम्हाला गती द्यायची असेल तर त्याला किती बल लागेल, किंवा बलाची व्याख्या म्हणजे न्यूटनचा दुसरा नियम. बलाची व्याख्या म्हणजे न्यूटनचा दुसरा नियम. म्हणजे जर एखाद्या पदार्थाचं एम हे मास आहे आणि त्याचा जर मला मोमेंटम बदलायचं असेल, तर त्या मोमेंटमचं जे काही मोमेंटम बदलण्याचा दर म्हणजेच बल, किंवा मोमेंटम बदलताना पदार्थाचं वस्तुमान आणि ऍक्सेलरेशन याचा संबंध म्हणजे न्यूटनचा दुसरा नियम. न्यूटनचा दुसरा नियम म्हणजे बलाची व्याख्या.
की जर पदार्थाचं वस्तुमान किंवा वजन वाढलं तर त्याचं ऍक्सेलरेशन कमी होणार आहे. त्याच बलाला जर पदार्थाचं वजन वाढवलं तर त्याचं ऍक्सेलरेशन कमी होणार आहे. इथे त्यांनी उदाहरण दिलंय की त्याच बलाला जर मी सुरुवातीला इथे बल कमी आहे तर स्पीड जास्त दिलेली आहे आणि नंतर वजन वाढलं तर त्याच बलाला काय होतं, ऍक्सेलरेशन कमी होणार आहे, स्पीड कमी होणार आहे. तर न्यूटनचा दुसरा नियम हा बलाची व्याख्या आहे. बल हे वस्तुमानाच्या प्रमाणात असतं, वस्तुमान जास्त तर बल कमी, ऍक्सेलरेशन जास्त तर बल जास्त. तर न्यूटनची दुसरी व्याख्या म्हणजे बलाची व्याख्या आहे, ऍक्सेलरेशन समप्रमाणात आहे आणि बलाच्या तो इन्व्हर्स प्रमाणात आहे. न्यूटनची तिसरी व्याख्या आहे की टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. म्हणजे इथे एक दाखवलंय की मी जर भिंतीला दाब दिला तर भिंत सुद्धा तुम्हाला तेवढ्याच पण विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया बल देणार आहे, प्रतिक्रिया बल देणार आहे. किंवा जर एखादी वस्तू आपण टेबलवर ठेवत असाल तर टेबल ती वस्तू त्याचं गुरुत्वीय बल हे त्या टेबलवर येत असतं आणि टेबल तेवढ्याच प्रमाणामध्ये प्रतिक्रिया बल त्या वस्तूवर देत असतं. तर हा आहे न्यूटनचा तिसरा नियम. टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. तर मला असं वाटतं या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत या बेसिक कन्सेप्ट तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. पहिला पार्ट आपण बघितला की स्पीड म्हणजे काय, की दिलेल्या वेळेत कापलेलं अंतर. तर स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम, ही स्केलर क्वांटिटी आहे. ज्यावेळेस स्पीड मध्ये दिशा येते तर त्यावेळेस आपण त्याला वेलॉसिटी असं म्हणतो. दिशेसह कापलेलं अंतर याला वेलॉसिटी असं पण म्हणतो. ती वेक्टर क्वांटिटी आहे किंवा दिशेसह कापलेलं अंतर याला डिस्प्लेसमेंट असं सुद्धा म्हणतात. तिसरा पार्ट आपण बघितला ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी बदलण्याचा दर याला ऍक्सेलरेशन असं म्हणतात. व्ही मायनस यू अपॉन टी याला ऍक्सेलरेशन ए असं म्हणतात. त्याचं एकक आहे मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. त्याचं एकक आहे मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. त्याच्या पुढचे कन्सेप्ट आपण बघितली मोमेंटम. तर मोमेंटम म्हणजे मास आणि वेलॉसिटी यांचा गुणाकार. एखाद्या पदार्थामध्ये किती गती आहे याला आपण मोमेंटम असं म्हणतो. तर पदार्थाचा मोमेंटम हा मासवर अवलंबून आहे आणि वेलॉसिटीवर. जर एखाद्या पदार्थाचा गती शून्य असेल, वेलॉसिटी शून्य असेल तर त्याचा मोमेंटम हा शून्य येणार आहे. नंतर आपण न्यूटनचे 3 नियम बघितले. पहिला नियम आहे इनर्शिया, आहे त्या स्थितीत राहण्याचा नियम आहे. दुसरा नियम आहे बलाची व्याख्या एफ इज इक्वल टू एम इंटू ए. आणि तिसरा आहे की बल आणि प्रत्येक बलाला इक्वल अँड अपोजिट प्रतिक्रिया बल असतं. यानंतर या धड्यातील आपण काय जसं मगाशी आपण पार्ट बघितला, स्पीड बघितलं, वेलॉसिटी बघितलं, ऍक्सेलरेशन बघितलं आणि मोशनचे इक्वेशन बघितले. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी
एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता जर एखाद्या पदार्थ एखाद एक्झाम्पल तुम्हाला देतो की समजा गाडी आहे गतीमध्ये आणि मी ब्रेक दाबतो. ब्रेक दाबल्यानंतर गाडीची गती कमी होणार आहे आणि गाडी थांबणार आहे. तर ज्यावेळेस वेग बदलण्याचा दर हा कमी कमी होत असतो तर त्याला डिॲक्सलरेशन किंवा रिटार्डेशन असं म्हणतात. त्यावेळेस आपण ए ची किंमत ही निगेटिव्ह घेतो आणि त्याच्यामध्ये या इक्वेशनच्या सूत्रामध्ये जसं दाखवलंय की व्ही इज इक्वल टू यू मायनस एटी, एस इज इक्वल टू यू टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर आणि यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as. इथे दाखवलंय वेन द बॉडी हॅज इट्स इनिशियल वेलोसिटी लेस दॅन द फायनल. ज्या वेळेस सुरुवातीची वेलोसिटी ही जास्त असते आणि अंतिम वेलोसिटी कमी असते तर त्याला आपण रिटार्डेशन म्हणतो. त्यावेळेस आपण एच्या किमती या मायनस मध्ये घेत असतो. आता इथे आपण एक बघतोय एक वेगळी कन्सेप्ट बघतोय स्ट्रोक स्पीड. तर स्ट्रोक स्पीड म्हणजे एका स्ट्रोक मध्ये एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापलं जातं हे आपण इथं बघणार आहोत. इथे एक पॉवर एक्स्ट्रा मशीन युनिट दाखवलेलं आहे. एस ही त्याची स्ट्रोक लेंथ आहे म्हणजे एका बिंदूपासून कापलेलं जे अंतर आहे या एक्स्ट्रा ब्लेडच्या एका टोकाने हे एस आहे. ज्यावेळेस हा अर्धा फेरा मारतो त्यावेळेस हा एस एवढं अंतर कापतो. ज्यावेळेस हा संपूर्ण एक फेरा मारतो त्यावेळेस तो पुन्हा मागे फिरून पुढे येतो. म्हणजे एका फेऱ्यामध्ये 2s एवढं अंतर कापलं जातं. एका फेऱ्यामध्ये 2s एवढं अंतर कापलं जातं. तर आता एन फेरे आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात घ्यायची. एन आरपीएम मोटरवर आरपीएम लिहिलेलं असतं. तर आरपीएम म्हणजे एका मिनिटात स्वतःभोवती मारलेले रेव्होल्युशन्स किंवा फेरे. आरपीएम म्हणजे एका मिनिटात स्वतःभोवती मारलेले रेव्होल्युशन्स किंवा फेरे. या ठिकाणी एन हे आरपीएम आहे म्हणजे एका मिनिटामध्ये स्वतःभोवती एन फेरे मारलेले आहेत. आता इथे एका मिनिटात किती अंतर कापले हा प्रश्न विचारलेला आहे. एका मिनिटात किती अंतर कापलेलं आहे. तर एका फेऱ्यामध्ये 2s एवढं अंतर कापलेलं आहे. एका फेऱ्यामध्ये 2s एवढं अंतर कापलेलं आहे. तर एका फेऱ्यामध्ये 2s एवढं अंतर कापलेलं आहे. तर एन आरपीएम तर एका मिनिटामध्ये एन फेरे झाले आहेत. एका मिनिटामध्ये एन फेरे झाले. तर 2 गुणिले एस गुणिले एन या सूत्राने किती अंतर त्या ब्लेडनी कापलेलं आहे ते मिळतं किंवा त्याला स्ट्रोक स्पीड असं म्हणतात. एका मिनिटामध्ये किती अंतर कापलं जातं त्याला स्ट्रोक स्पीड असं म्हणतो. 2 इंटू एस इंटू एन. एका मिनिटामध्ये ब्लेड किती अंतर कापतं हे 2 इंटू एस इंटू एन या सूत्राने मिळालेलं आहे. याला जर मी 1000 नी भागलं तर मला मीटर पर मिनिट एका मिनिटामध्ये किती मीटर अंतर हे कापलंय हे कळतं. आणि याला मी 60 नी भागलं तर एका सेकंदामध्ये किती अंतर कापलंय. तर 2 इंटू एस गुणिले एन भागिले 1000 आणि भागिले 60 केलं तर मीटर प्रति सेकंद यांनी आपल्याला स्ट्रोक स्पीड काढता येतं. हे सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे स्ट्रोक स्पीडचं की एका मिनिटामध्ये 2 इंटू एस इंटू एन एवढं मिलीमीटर प्रति मिनिट एवढं अंतर येतं. 2 इंटू एस इंटू एन याला 1000 नी भागलं तर मीटर प्रति मिनिट एवढं अंतर येतं. आणि 2 इंटू एस इंटू एन भागिले 1000 आणि भागिले 60 केलं तर मीटर पर सेकंड यांनी आपल्याला स्ट्रोक स्पीड काढता येते. इथे एक त्यांनी सूत्र दिलेलं आहे की एक्सट्रुजन क्रँकपिनचा रेडियस 20 आहे. आरपीएम 30 पर मिनिट आहे. कॅल्क्युलेट द ऍव्हरेज स्पीड. कॅल्क्युलेट द ऍव्हरेज स्पीड. इथे जेवढा डायमीटर आहे तेवढा त्याचा स्ट्रोक स्पीड राहणार आहे. जेवढा डायमीटर आहे इथं एस बरोबर डी एवढं आपल्याला सूत्र लक्षात घ्यायचंय. एस बरोबर डी हे सूत्र लक्षात घ्यायचंय. डायमीटर किती दिलेलं आहे 20. तर 20
सॉरी रेडियस 20 दिलेला आहे, त्याच्यामुळे डायमीटर आपल्याला 40 घ्यायचं आहे. डायमीटर आपल्याला 40 घ्यायचं आहे. जेवढा व्यास तेवढं स्ट्रोक स्पीड. तर इथे तुमचं सूत्र सोडवताना बारीक लक्ष द्यायचंय. इथे रेडियस हे 20 दिलेलं आहे, त्याच्यामुळे डायमीटर 20 गुणिले 2 40 झालेलं आहे. 40 डायमीटर घेतला, हे झाले एस किंवा एका स्ट्रोकचं अंतर, त्याला 2 नी गुणलेलं आहे आणि त्याला आरपीएम ने आपण गुणतो. तर आरपीएम किती दिलेलं आहे? 30 पर मिनिट. आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं पहिलं जे सूत्र आहे ते मीटर पर मिनिट मध्ये आपण एस ची किंमत मिलीमीटर मध्ये घेतलेली आहे. इथे एस ची किंमत ही सेंटीमीटर मध्ये आहे आणि म्हणून 2 गुणिले 40 च्या ऐवजी 400 मी सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला 10 ने गुणले, म्हणून 2 गुणिले 400 गुणिले 30 भागिले 1000 या सूत्राने हे गणित सोडवल्यानंतर 0.4 मीटर पर सेकंड हे तुम्हाला उत्तर मिळणार आहे. 0.4 मीटर पर सेकंड हे उत्तर मिळणार आहे. तर ही कन्सेप्ट स्ट्रोक स्पीड म्हणजे काय हे बघितलेलं आहे. मोमेंटम आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मग जी काही गतीची गणित आपण बघितलेले, गतीचे नियम बघितलेत. v इज इक्वल टू u प्लस एटी किंवा s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर किंवा v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s. याच्यामध्ये गुरुत्वीय त्वरण किंवा गुरुत्वीय बलाचं जे काही बलामुळे जे काही त्वरण निर्माण होतं त्याला ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतात. त्याची किंमत जी आहे 9.8 मीटर्स प्रति सेकंड स्क्वेअर. 9.8 मीटर्स प्रति सेकंड स्क्वेअर. आणि जिथं जिथं ए आहे तिथं तिथं जी ची किंमत टाकून आपण ज्या ज्या वस्तू ज्या ग्रॅव्हिटीच्या अंडर गतीमध्ये असतात त्यांची वेग काढू शकतो, त्यांचं ऍक्सलरेशन काढू शकतो. ऍक्सलरेशन ऑलरेडी दिलेलं आहे, ए म्हणजे जी, त्याचं अंतर काढू शकतो, त्याचा सुरुवातीचा वेग, अंतिम वेग आणि वेळ काढू शकतो. तर ही गणित आपण घेणार आहे. इथं तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ज्या वेळेस ऍक्सलरेशन हे गुरुत्वीय बलाचं असतं तर त्याला जी असं म्हणतात, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मला असं वाटतंय इथपर्यंत जो पार्ट आहे की वेलॉसिटी, स्पीड, वेलॉसिटी, ऍक्सलरेशन, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, मोमेंटम आणि लॉज ऑफ मोशनची सूत्र, एवढा पार्ट हा तुम्ही वाचायचा आहे. आणि सर्व फर्स्ट इयरच्या मुलांनी निम्मीमध्ये हा जो काही पहिला धडा आहे स्पीड, वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन, हा धडा लिहून याचा व्हॉट्सअप आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे. ही महत्वाची सूचना आहे.